ठीक आहे, एक लाईफचा फेस आहे की मला ड्रॅग रेसिंग क्रॅक करायची. आणि ही बघा आपली बंबल बी बाईक एकदाही प्रॉपर फुल पोटेन्शियल चाललेली नाही आहे की बाईक किती जाईल, कशी जाईल, काय करेल, काहीच भरोसा नाही आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्लच केबलचा स्क्रू तुटला. त्या दिवशी मी भरले 10,000 रुपये. येस, की परत गाडी जमा होईल, कोर्टातून सोडावी लागेल. पहिलं ना कधी असं काय व्हायचं ना छोटं मोठं तर एकदम पॅनिक सिच्युएशन असायची. अरे यार आता काय होणार, आता काय होणार. आता काय माहिती असं मनाचा दगड झालाय ना की मला मध्ये ॲम्बिव्हॅली म्हटलं ना की माझं कुठे ना कुठे काय ना काहीतरी काम अडकणार आहे किंवा काय ना काहीतरी प्रॉब्लेम होणारच आहे तर नमस्कार मंडळी, मी संदीप जाधव, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे रायडर शास्त्र. ॲक्च्युली आता मोटो व्लॉगिंग न बोलताना फक्त ड्रॅग रेसिंग असं चॅनल बोलावं लागेल, कारण फक्त ड्रॅगचे प्रिपरेशन्स आणि ड्रॅगचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत आहेत. आणि बाकी ट्रॅव्हल आपण जास्त करत नाही आहोत सध्या म्हणजे जो 1-1.5 वर्षाला आपण जास्त ट्रॅव्हल नाही करत आहोत. बट ठीक आहे, एक लाईफचा फेस आहे की मला ड्रॅग रेसिंग क्रॅक करायची आहे, मला आवडते, मला त्यामध्ये खूप काही करायचं आहे, शिकायचं आहे. त्यामुळे माझा पूर्ण वेळ फॅमिली आणि कामापासून जो राहतो तो सगळा मी ड्रॅग रेसिंगवरती लावतो आहे. अशाच एका ड्रॅग रेसिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण चाललो आहे ॲम्बी व्हॅली विंटर एडिशन 2025. येस, ड्रॅग रेस. आपली नवीन बंबल बी ऑलरेडी ती ट्रकमध्ये बसून ती गेलेली आहे लोणावळ्याला. आणि मी चाललो आहे आपल्या कारमध्ये. मित्र आहे स्वप्नील बरोबर, तो त्याची याची वाट बघतोय मी. बट प्लॅनिंग खूप सिम्पल आहे. आज आहे शुक्रवार 5 डिसेंबर. जायचं आहे, बाईकची स्क्रुटनी करून घ्यायची आहे, बाईक चेक करायची आहे आणि मग त्यानंतर उद्या रेस. येस, कन्फ्युजन आहे डोक्यामध्ये खूप सारं, बट रेस तर करायची आहे. येस मित्रांनो, पुढे बघूयात. मोठा दिवस आहे आजचा, खूप काही आहे शिकण्यासारखं आजच्या दिवसामध्ये माझ्यासाठी स्वतःसुद्धा, आणि जर कोणाला ड्रॅग रेसिंगवर आवडत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा. चला कंटिन्यू करूया, खूप लेट झालं आहे. आधी इथून निघूया मुंबईतून बाहेर. ओके मंडळी, तर मुंबईच्या बाहेर आपण आलो आहे मस्तपैकी. काय बघताय दादा, नमस्कार. फॅन्स, ओ माय गॉश, व्हिडिओ न टाकता फॅन्स. जोगतपट आपण मुंबईच्या बाहेर निघालो होतो, एक्सप्रेस वेला आहोत. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. सुपर बाईकिंग ड्रॅग रेसिंग कल्चर एवढं महाग आहे ना, म्हणजे तुम्हाला एक अंदाज देतो फक्त. मी जवळजवळ 2 लाख रुपये खर्च करून गाडी बनवली. येस, जशी मला पाहिजे तशी. येस, थोडंफार त्यामध्ये 19-20 झालं. जेवढं ॲक्युरेसी पाहिजे तेवढी ॲक्युरेसी नाही अचीव करता आली. बट सगळ्यात मेन गोष्ट, गाडी बनवली आहे पण गाडी चालवायची कुठे. जे आपण एक्सपेरिमेंट करतोय गाडीबरोबर ते सफल झाले की नाही झाले, करेक्ट आहे की नाही आहे, हे बघणार कसं आपण. म्हणून आमच्याकडे 2 गोष्टी असतात. एक असतो JNPT, ज्याची वाट लागलेली आहे पूर्णपणे, खड्डे झालेले आहेत. पण तिकडे कसं आहे, लोकलाईट कमी असतात, रोड क्रॉसिंग कोण जास्त करत नाही, त्यामुळे थोडीफार बाईक टेस्ट करता येते. त्यामुळे मी रात्रीच्या एकदा 12 वाजता निघालो बाईक घेऊन, की बाबा जाऊन एकदा चेक करून बघूया, ॲटलीस्ट 100 मीटर तरी गाडी चालू आहे, जेणेकरून अंदाज येईल जे आपण केलं ते योग्य आहे का. पण अनफॉर्च्युनेटली मला पोलिसांनी पकडलं. मी रिक्वेस्ट केली, माझा ट्रॅक रेकॉर्ड दाखवला, सर्व काय दाखवलं. बट गाडीमध्ये एक्झॉस्ट आहे, तर तुमचे किती अचिव्हमेंट असू देत ते सगळ्या वेस्ट आहेत. आणि ड्रॅग रेसिंगसाठी ज्या बाईक बनतात त्यामध्ये एक्झॉस्ट कंपल्सरी आहे, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्या दिवशी मी भरले 10,000 रुपये. येस, की परत गाडी जमा होईल, कोर्टातून सोडावी लागेल, अशी भरपूर काही कलमांची लिस्ट असते. डायरेक्ट 1.5 लाखाचं बिल दाखवतात की 1.5 लाख रुपये तुला भरावे लागतील. तर मग नेगोशिएशन करून थोडं दयामाया करून 10,000 रुपये ते. आणि आज आहे 5 डिसेंबर, काल 4 डिसेंबर होता. गाडी मला माझ्या घरापासून फक्त 2 किलोमीटर लांब LP आहे, 2 ते 3 किलोमीटर, तिकडे सोडायची होती. फ्लॅट बेड काय मला अवेलेबल झाला नाही, कारण जेव्हा पण गाडी मी शोरूमवरून घरी आणली आणि मी फ्लॅट बेडवरून आणली आहे, त्याचा व्हिडिओ तुम्हाला खाली चालत असेल इथे. बट ऑप्शन नसल्यामुळे काल गाडी काढली, म्हटलं की चला ठीक आहे 2-3 किलोमीटर आहे, होऊन जाईल. पण जस्ट घराच्या 100 मीटरवरती पुन्हा मला पकडलं गेलं डायरेक्ट गाडी चौकीमध्ये. पण नशीब ते कॉप चांगले होते, म्हणजे थोडंसं सपोर्टिव्ह होते. त्यांनी 1.5 लाखाची लिस्ट नाही दाखवली की तू एवढे सगळे रूल्स तोडले ते काय एक्झॉस्टमुळे. बट शेवटी येतो प्रश्न मांडवलीवरती. काल 5,000 रुपये, म्हणजे 2 लाख रुपये बाईकवरती खर्च केला आहे.
बाईक एकदाही प्रॉपर फुल पोटेन्शियल चाललेलं नाही आहे की बाईक किती जाईल, कशी जाईल, काय करेल, काहीच भरोसा नाही आहे. एकदम ब्लाइंडली चाललो आहे आपण पूर्णपणे. कारण मला हे पैसे अजून वाढवायचे नाही आहेत. माझं एक बजेट आहे, तो जर फुकटवारी पैशामध्ये बजेट गेला ना तर मग रेस तर सोडून द्या, पुढे ट्रॅव्हल पण नाही करता येणार अशी कंडिशन. बट समटाईम्स आपण बोलतो ना, कधी कधी आपण ब्लाइंडली जाणं खूप गरजेचं आहे की जे होईल ते प्रॅक्टिस रनमध्ये समजून घेऊ आपण. कारण चेंजेस खूप जास्त आहेत बाईकमध्ये. तुम्ही जेव्हा बाईक बघाल ना तेव्हा लास्ट एप्रिलमध्ये जी बाईक उतरली होती आणि आत्ताची बाईक जमीन आसमानचा फरक आहे. आणि तो फरक मला अजून कॅच झालेलाच नाही आहे. मी एकदम असं डोळे बंद करून बाईक चालवण्यासारखा माझा विषय आहे. फक्त लॉन्च मी 1-2 वेळा घेतला आहे, जो मला जमतो तो होतो आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण फॉर द नेक्स्ट वी डोंट नो काय होणार आहे काय नाही. बट होप फॉर द बेस्ट, बी हॅपी. चाललो आहे आपण कारण आपली गोष्ट आवडते ती गोष्ट करण्यासाठी. येस, तेवढाच फक्त एक गुड पॉईंट आहे आपल्याकडे. बघू गणपती बाप्पा बोल. Looking at it, girl, you can see the evil. This are the top shot sequel. Tight like me grandmother girdle. Right now we not wrong with people. Looking at it, girl, you can see the evil. What? This are the top shot sequel. Tight like me gun. मंडळी, एक जुनी आठवण झाली. जेव्हा आपण नवीन हे सगळं सुरू केलं होतं ड्रॅग रेसिंग वगैरे करायला, तेव्हा बजेटचे एवढे वांदे स्वप्न लागलेले असायचे ना की बाईक सगळी बनवून मॉडिफाय करून लोअरिंग करून, म्हणजे जमिनीपासून फक्त एवढंसं अंतर फक्त असायचं. आणि तशा बाईक्स आम्ही चालवताना इकडे घेऊन यायचो लोणावळ्यापर्यंत. अशी पूर्ण कंबर मोडते, हाताला क्रॅम्प, पायाला क्रॅम्प, की ते एक्स्ट्रा 10,000 8,000 जी पण अमाऊंट लागते ट्रान्सपोर्टेशनसाठी ती लागू नये म्हणून. आणि आज दिवस आहे, नवीन बाईक, 1-2 सर्व्हिस फक्त झाल्यात, 3,000 किलोमीटर चाललेली गाडी, मॉडिफाईड, खर्च टेम्पोमध्ये टाकून. म्हणजे हा गेम जो आहे ना, म्हणजे हे जे क्रेज आहे ना ड्रॅग रेसिंगचं, तुम्हाला फायनान्शियली पण थोडं सिक्युअर करतं की तुम्हाला ज्या गोष्टीचा नाद लागला आहे ना, तो नाद कंप्लीट करायला तुम्ही फालतू गोष्टीवरती जो खर्च करता तो कमी करून तुम्ही सगळी इन्व्हेस्टमेंट आहे ना तुमच्या रेसवरती करता, की तुमच्या पॅशनवरती करता. तर मला ह्या गेमचा हा एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट वाटला की 3 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली की तेव्हाचं नॉलेज आणि आजचं नॉलेज खूप जास्त फरक पडतोय. तर मंडळी, बोलता सांगायचं राहून गेलं, हे आहे मोटूल रेसिंगचं टी शर्ट. येस, ह्या वर्षी ह्या रेससाठी आपल्याला मोटूल स्पॉन्सर आहे. म्हणजे पूर्ण सपोर्ट्स भरपूर काही त्यांनी आपल्याकडे केलं आहे, गुडीज वगैरे भरपूर मोटलकडून आपल्याला आहे. आणि एक चांगल्या नोटवरती आहे. इन केस जर आपण सक्सेसफुल होतो आहे, ट्रॉफी मारतो आहे किंवा काय करतो आहे, तर मोटूलच्या रेसिंग टीममध्ये आपल्याला प्रॉपर जागा मिळेल. तर चेंज वगैरे केली आहे. रूम माझा नेहमी जो असतो तोच आहे. आणि ही आपण एक कार घेतलेली आहे आता काही दिवसांपूर्वी, थोडीशी यूज करण्यासाठी, आणि सामान भरपूर होतं त्यामुळे. आता इथून जाऊया ड्रॅगवरती, एंट्रीज करूयात, एंट्रीज घेऊया, डॉक्युमेंट्स घेऊयात सगळे, आणि स्क्रुटिनी करून बाईक दाखवायची तुम्हाला. येस, चला. काय म्हणताय स्वप्नील भाऊ? हाय. या मोटूलला ना ऑनबोर्ड आणण्यापाठीमागे ना सगळ्यात मोठा जी धावपळ आहे ना, सगळं काही प्रोफेशनल वर्क, जे डॉक्युमेंटेशन, प्रेझेंटेशन, आपला रायडरला कसं प्रेझेंट करायचं हे सगळं आपल्या स्वप्नील भाऊने केलं आहे. तर धन्यवाद बंधुराज. मंडळ आणि समस्त वाट बघणाऱ्या व्लॉग्सची आपली रायडरशास्त्र फॅमिली तुमचे आभारी आहेत. एक मौका मिळाला आम्हाला एका स्पॉन्सरच्या अंडर काम करण्याचा, आणि खूप काही शिकायला मिळालं की स्पॉन्सर जेव्हा ऑनबोर्ड होतो ना तेव्हा काय काय करावं लागतं, किती कमिटमेंट्स असतात आणि काय असतं. तर धन्यवाद भावा. पण मस्त वाटतं एकदम मोटूल रेसिंग. तर उलटा दिसत असेल, पण एक आता मी स्टोरी टाकली इंस्टाग्रामला, लुकिंग सो गुड, हँडसम. आवाज सुरू झाला, आवाज व्हॅली रनची फिलिंग यायला सुरुवात झाली. भाऊ, यावर्षी व्हॅली रन एकदम जवळून बघणार आहेस तू. फुल फन घेणार आहे भाऊ, फुल फन. मंडळी आपल्या बाईक्स बघा. सगळ्यात पहिली आपली जुनी ऑस्की, आपलं लव प्रेम. येस, ऑस्की. आणि ही बघा आपली बंबल बी. नेवर द बिफोर, अशी कधीच नव्हती ही बाईक. एक्सटेंडेड स्विंग आर्म, वायझर, लोअरिंग, फुल लोडेड. एवढी लोडेड आहे की माझी स्वतःची हालत खराब झाली आहे चालवताना. ॲम्बीवाली आणि मला सरप्राईज नाही असं कधी होतच नाही. ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्लच केबलचा स्क्रू तुटला,
हे हँडल इकडे टच होतो. ज्याला सांगितलं त्याने गाडी चढवली ना, दुसऱ्या कोणती गाडी चढवली उतरवली त्याच्यामध्ये डॅमेज झाला. आता काय करायचं सांगा. सगळ्यात मेन आयटम आहे हा. आतमध्ये तुटलं आहे, केबल खट्ट करून तुटेल आता, खट्ट करून. आता काय मंडळी, एवढा वर्ष लावला आहे जो एप्रिलपासून गाडी बनवतोय, विचार करतोय काय करायचं काय नाही करायचं, काय वेगळं करता येईल. सगळं केलं, ज्याच्यावरती गाडी चालते ना तोच आयटम खराब झाला आहे. आता सांगितलं एक मॅच करून आण कोणता तरी. आता तात्पुरतं आपण एक सेटिंग केली आहे, बाईक थोडी कवर करून ठेवली. कारण काय आहे ना, इथे कोण नसलं आणि बाईकवरती बसून कोणी फोटो काढला आणि जर क्लच केबल दाबली ना तर वायर तुटून जाईल. त्यामुळे असं पॅक करून ठेवलं आहे. होपफुली मुंबईवरून जो येतोय तो घेऊन येईल आणि आपली रेस कंटिन्यू होईल. नाहीतर मग दुष्काळ 13वा महिना आहे. पहिलं ना कधी असं काय व्हायचं ना छोटं मोठं तर एकदम पॅनिक सिच्युएशन असायची. अरे यार आता काय होणार, आता काय होणार. आता काय माहिती, असं मनाचा दगड झाला आहे ना की मला मग ते ॲम्बीव्हॅली म्हटलं ना की माझं कुठे ना कुठे काय ना काहीतरी काम अडकणार आहे किंवा काय ना काहीतरी प्रॉब्लेम होणारच आहे मला. आणि जेवढं इझिली मी विचार करतो ना तेवढी इझिली माझी ॲम्बीव्हॅलीची ड्रॅग होणार नाही कधीच आयुष्यात अख्ख्या. त्यामुळे आता यूज टू झालो आहे मी सगळ्या गोष्टींपासून. पण टेन्शन तर आहे, कारण काही केलं नाही काही झालं तरी आज आपला भाऊ ट्रॉफी मारणार आहे. माझ्याविषयी जास्त कॉन्फिडन्स माझ्या भावाला आहे माझ्यावरती. या वर्षी ट्रॉफी आहे आपल्याला, या वर्षी ट्रॉफी आली पाहिजे. टेन्शन नको. येस येस, गणपती बाप्पा मोरया. है ना, बरं पडेल जरा, क्वालिटी खराब होणार नाही ना त्यामुळे. तर मंडळी, मस्त दिवसभराची धावपळ करून आपण आपल्या रूमवरती आलो आहे. ग्रीन फॉग लोणावळा माझं हे आवडीचं ठिकाण आहे. इकडे आपण नेहमी येतो. ऑलमोस्ट मी प्रत्येक रेसला इकडे झालो आहे. फक्त एक पहिली रेस आपण लोणावळ्यामध्ये राहिलो होतो. पण ही जागा खूप चांगली, पॉझिटिव्ह मला वाईब देते नेहमीच. आणि बाहेर खूप मजबूत थंडी आहे, चांगली अशी थंडी पडली. जेवून खाऊन आरामशीर येऊन थोडंफार ऑफिसचं काम संपवलं. आता फोनमधून कॅमेरामधून सगळा डेटा वगैरे कॉपी करायचा आणि मग 10:30, 11, 11:30 वाजेपर्यंत झोपायचं आणि सकाळी 9 वाजता परत जायचं आपल्या ग्राउंडवरती. येस, आपल्या बाईकमध्ये छोटासा प्रॉब्लेम आहे त्याचं पूर्ण काम करून घ्यायचं आहे. स्क्रुटनी करायची आहे, उद्या कॉम्पिटिशन फॉर्म घ्यायचा आहे, बरंच काही आहे. ते सगळी धावपळ करून मग रेससाठी आपलं टायमिंग आहे 2 ते 3च्या मध्ये, जे होईल 3:30, 4पर्यंत. येस, जोपर्यंत थोडंसं ऊन पण कमी होऊन जाईल तर थोडं कम्फर्ट राहील, उद्या शूट करायला मिळेल, फोटो चांगले येतील. तर लेट्स होप फॉर द बेस्ट. आणि आजचा दिवस थोडाफार नाराजगीचा होता आपल्या भावासाठी, बिकॉज आमचे बंधुराज पहिल्यांदाच आलेत आणि फुल एन्जॉय करतायत. कसं वाटतंय भाऊ तुला? खूप छान होता आजचा दिवस. हां, थोडासा बाईक मध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे थोडा मूड ऑफ झालाय, बट नो वरीज, होऊन जाईल सगळं. होऊन जाईल सगळं. येस येस. आणि तुला सांगतो, देवाची कृपा एवढी चांगली आहे आमच्यावरती की आमचं एक एक्स कॉम्पिटिशन होतं. धीरज माझा मित्र आहे, ह्याच्यावर जेवढा पण रेस खेळलो ना तर आम्ही कॉम्पिटिशन एकत्र करायचो. आम्ही कॉम्पिटिटर आहोत एकत्र. बट त्याच्या वडिलांना मी रिक्वेस्ट केले की बोलो काका असा सीन झालेला आहे, बिकॉज ही इज वन ऑफ द बेस्टेस्ट मेकॅनिक आय एव्हर सीन. और मी कधी त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, म्हणजे ते एक नेक्स्ट लेवल, वेगळ्या लेवलचा मेकॅनिकल माणूस आहे. त्या काकांनी मला एकदम आश्वासन दिलं की मी सकाळी 9 वाजता पोचतोय तुझ्याकडे, डोंट वरी. तुझ्या बाईकच्या क्लचचं जे पण काही प्रॉब्लेम झाला आहे तो सगळा मी सॉर्ट तुला करून देईन. आणि जेव्हा एक म्हणजे वडीलधारा फादर फिगर माणूस जेव्हा तुम्हाला सांगतो ना की अरे हे होऊन जाईल, तेव्हा मग थोडं रिलीफ फील होतं ना भाऊ, थोडं बरं वाटतं की हा नाही, मोठा माणूस कोणतरी सांगतोय ना तर मग होऊन जाईल असं. तर थोड्या वेळासाठी पाण्याची सिच्युएशन होती, बट राईट नाव इट्स सो कूल, काही टेन्शन नाही आहे. मग उद्या सकाळी ते सगळं काम करून घेऊ आणि मग रेसची तयारी करू. येस, अँड दिस इज ऑल अबाउट ड्रॅग रेसिंग, दिस इज ऑल अबाउट रेस, जिकडे मे बी समटाईम्स जवळची माणसं कॉम्पिटिशन करतात आणि लांबची माणसं सपोर्ट करतात, तो वाला विषय आहे. बट आय एम सो ब्लेस्ड अँड सो हॅपी फॉर दॅट मॅन. आणि त्यांचा मुलगा माझ्या कॅटेगरीमध्ये उतरतो, त्यांना यावर्षी नाही भेटलं उतरलं कारण त्यांचं थोडं फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचा मुलगा आपल्या कॅटेगरीमध्ये ह्या वर्षी नाही उतरत आहे. ओके. बट ही हॅज अ वन ऑफ द बेस्टेस्ट बाईक. त्याच्याकडे R6 आहे यामाची, विच इज म्हणजे इंडियामध्ये मोजून 5-6 R6 असतील. आणि एवढी फास्ट बाईक आहे तरी पण ते काका आपल्याला हेल्प करत आहेत, ते अख्खी फॅमिली आपल्याला हेल्प करते. तर असं पूर्ण ड्रॅग रेसिंगचं कल्चर आहे. येस, ज्या लोकांना ड्रॅग रेसिंग समजतं, कॉम्पिटिशन समजतं ना, तर दे पीपल आर सो लॉयल टू द स्पोर्ट आणि त्यांचं मन एकदम मोठं असतं, असं टाईपचा विषय आहे.
तर बघू आता सकाळी उठूयात आणि मग डे 2ची सुरुवात करूयात आपल्या. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या, आराम करा, सपोर्ट करा, कीप ड्रीमिंग कीप रायडिंग, कारण मी पण आता पटकन झोपून जाणार आहे. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.